गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा महाड यांच्या संयुक्त विद्यमाने 69वा धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साह साजरा करण्यात आलाय। हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक बहुउद्देशीय हॉल महाड येथे अशोक जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच धम्मपूजा पाठाने झाली। यावेळी तालुक्यातील दिग्गज कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त करत धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित केले। या कार्यक्रमाला तालुक्यातील कार्यकर्ते, सभासद व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंचायत समितीच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा 14 ऑक्टोबर 2025 रोजी 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहामध्ये सर्व ग्रामीण शाखा पदाधिकारी यांच्या वतीने त्याचप्रमाणे सभासदांच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेबांनी नागपूर या दीक्षाभूमीवर जे तथागतांचा धम्माची या ठिकाणी जी दीक्षा दिली, त्या दीक्षेला 69 वर्ष पूर्ण त्याने 70व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत। आणि ह्या पदार्पण करत असताना खऱ्या अर्थानं बौद्ध धर्मीयांना जी बाबासाहेबांनी त्यावेळेला दिलेली जी धम्म आचारसंहिता आहे, ती आचारसंहितेचं पालन आपण सर्वांनी कसं करायला पाहिजे याबाबतचं या ठिकाणी प्रबोधनात्मक वेगवेगळी व्याख्यानं, वेगवेगळे लोकांची मतं या ठिकाणी विचार मंथन या ठिकाणी केलं जातं। त्यासाठी अनेक विचारवंत या ठिकाणी बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून आदरणीय आमचे बौद्धजन पंचायत समितीचे तालुका अध्यक्ष अशोक जाधव साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर बाल सकपाळ साहेब आहेत, त्याचबरोबर संस्कार समिती आहे, महिला आघाडी आहे, यांच्या वतीने केलं जातं। वर्षावर्षाचा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो। परंतु ह्या पवित्र दिनाचं महत्त्व, ह्या दिनाचं महत्त्व जे काय आहे, बाबासाहेबांनी धम्म का दिला, त्या पाठीकडची पार्श्वभूमी काय आहे आणि या नंतरचा कालावधीमध्ये धम्मामध्ये स्थित्यंतर कसे झालेले आहे आणि धम्म परिवर्तनामध्ये बाबासाहेबांनी जी चळवळ आपल्यासमोर ठेवलेली होती, चळवळ कुठं न्यायची आहे, याबाबतचं मार्गदर्शन आमचे बुजुर्ग या ठिकाणी देतात आणि ते विचाराचे मंथन या ठिकाणी आम्ही करतो। आणि विचार मंथन करत असताना आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे आम्ही जे कार्यकर्ते आहोत, जी चळवळ जे जिवंत ठेवायचे ते बाबासाहेबांचे विचार आणि त्या विचाराचा प्रसाराने प्रचार करणं हे आमचं कर्तव्य आम्ही या संस्थेच्या माध्यमातून समजतो। आणि त्या निमित्तानं या ठिकाणी सालाबादप्रमाणे अशा प्रकारचं नियोजन आहे। या ठिकाणी जवळजवळ 100-200 लोकांच्या वरती या ठिकाणी जमाव जमलेला होता। शाखा पदाधिकारी या ठिकाणी आले होते। आज खऱ्यामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी धम्मांचा या ठिकाणी मोर्चा आहे, त्यामध्ये अनेक सामाजिक, धार्मिक, त्याचबरोबर राजकीय पक्षांचा तो मोर्चा, त्या मोर्चाला गेलेले लोक असताना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी होती। त्याला कारण आहे की बाबासाहेबांचे जे विचार आहेत, ते विचार मानव जातीच्या कल्याणाचे आहेत आणि ते स्वीकारलेले असलेला हा धम्म बांधव आहे आणि त्या विचार या ठिकाणी विचाराचं मंथन करण्यासाठी आलेले हे लोक आहेत। आणि खरं म्हणजे या ठिकाणी जे विचार आहेत, ते विचाराचा प्रचार आणि प्रचार बाबासाहेबांचा करण्यासाठी हे लोक आपण या ठिकाणी बोलवतो। अनेक मान्यवरांनी आम्हाला जे प्रबोधन केलं, जे त्यांचे आलेले अनुभव आहेत, त्यांनी केलेले कथन आहे, ते कथन खऱ्या अर्थानं आम्हाला समाजाला मार्गदर्शक आहेत। आणि यामुळं या ठिकाणी हा समाज या ठिकाणी बसतो। या क्रांतिभूमी आहे, या क्रांतिभूमीमध्ये जी चळवळ होते ती संपूर्ण देशभर पसरली जाते आणि तशा प्रकारचे विचाराचं मंथन या ठिकाणी आम्ही करतो। त्यासाठी या राष्ट्रीय स्मारकाचे माननीय प्रकल्प व्यवस्थक जमदाडे साहेब आहेत, लीला कीर्तीकर मॅडम आहेत, आमचे बौद्धजन पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद पाटणी गुरुजी आहेत, त्यामुळे या ठिकाणी सकपाळ साहेब आहेत, अनेक मान्यवर आहेत की जे मान्यवर या ठिकाणी येतात। आम्हाला मार्गदर्शन करायचा आनंद आम्हाला या ठिकाणी आहे की या वयामध्ये सुद्धा ते येतात, आम्हाला मार्गदर्शन करतात। बाबासाहेबांच्या चळवळीचं महत्त्व काय आणि बाबासाहेबांनी आपल्याला धम्म काय दिला आहे याचं विचाराचं मंथन या ठिकाणी केलं जातं आणि त्याचा सार्थ अभिमान आला आहे की या विचाराचा प्रचार आणि प्रसार करणं आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांचं काम आहे। आमची संस्कार समिती आहे, महिला आघाडी आहे, हे या ठिकाणी विचाराचं मंथन या ठिकाणी केलं जातं। यासाठी आपल्या सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आपल्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो। येथेच सांगतो, जय भीम, जय बुद्ध। बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवले मुक्कामी धर्मांतराची घोषणा केली आणि त्या ठिकाणी समाजाला मंत्र दिला की मी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी हिंदू धर्मात मागणार नाही, अशा पद्धतीने महामंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समाजात दिला। या समाजाची पूर्वीच्या वेळेला म्हणजे
दैनंदिन परिस्थिती ज्या कुत्र्या मांजराचं जीवन जे आहे ते त्यावेळेला त्यांना पाणी मिळत नव्हतं, पण या बौद्ध समाजाला पाणी किंवा अन्न मिळत नव्हतं. त्यांची पूर्ण हाल अपेष्टा केली जात होती. बौद्ध धर्मावर अन्याय केला जात होता आणि हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं की आपल्या धर्मावर ह्या अशा पद्धतीचे जे संस्कार आहेत ते चुकीचे आहेत आणि यातून या समाजाला मुक्त करण्यासाठी, या समाजाला चांगल्या तारण्यासाठी एक चांगला असा बौद्ध धर्माचा अभ्यास बाबासाहेबांनी केला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी धम्मदीक्षा घेतली आणि अनेक अनुयायांसह त्या बौद्ध धर्माची स्थापना केली, बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यामुळंच आज आम्ही बौद्ध धर्मामध्ये पदार्पण केल्यामुळंच आम्ही बौद्ध धर्माचे आचरण करतो, पालन करतो. बौद्ध धर्मामध्ये अंधश्रद्धा मानत नाही, भूतदया मानत नाही आणि या अंधश्रद्धेपासून आम्ही मुक्त आहोत आणि म्हणूनच आज स्वाभिमानाने बौद्ध धर्म या जगात आहे आणि या महाराष्ट्रात आहे. या बाबासाहेब आंबेडकरांनी या बौद्ध धर्माची स्थापना केल्यामुळे आजचा जो दिवस आहे धम्मचक्र दिन, हा दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या धम्माचं चक्र परिवर्तन केलं त्या परिवर्तन समाजाचं करण्यासाठी आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या ठिकाणी या तालुक्यामधून अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. मग महिला मंडळ असेल, त्या ठिकाणी संस्कार समितीचे अध्यक्ष तांबे असतील, सकपाल असतील, आमचे बार्टीचे जमनाडे साहेब असतील, आमचे सचिव सकाम जाधव असतील, माझी कमिटी आहे. ह्या कोणताही कार्यक्रम असला तर हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी महाड तालुका बहुजन पंचायतीची कमिटी आणि सर्व तालुक्यातील सर्व शाखा पदाधिकारी अत्यंत हिरिरीने भाग घेतात आणि कार्यक्रम यशस्वी करतात. या ठिकाणी आजचा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी केलेला आहे. या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या दिवशी मी आपला सर्वांना शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय भीम. एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.